501वा प्रश्न. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणते वृत्तपत्र ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दिनबंधू. 502वा प्रश्न. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर मूकनायक हे पाक्षिक सुरू केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. 503वा प्रश्न. बाळाशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील टिंबटिंब हे पहिले वर्तमानपत्र सुरू केले. तर बाळाशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले दर्पण हे वर्तमानपत्र सुरू केले होते. पुढचा प्रश्न. बहिष्कृत भारत हे पत्र 1927 मध्ये कोणी सुरू केले? तर बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. 505वा प्रश्न. ग्रामगीता कोणी लिहिली आहे? तर ग्रामगीता लिहिलेली आहे संत तुकडोजी महाराज यांनी. 506वा प्रश्न. बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ लिहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढचा प्रश्न. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे. 508वा प्रश्न. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लिहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. 509वा प्रश्न. गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेले आहे महात्मा फुले यांनी. 510वा प्रश्न. कोणता ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला नाही? तर या पर्यायापैकी गुलामगिरी हा ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला नाही. 511वा प्रश्न. खालीलपैकी कोणास देशबंधू म्हणून ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, चित्तरंजन दास, दीनबंधू. 512वा प्रश्न. ड्रेन ऑफ वेल्थ संपत्ती वाहन किंवा गळतीचा सिद्धांत कोणी मांडला आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दादाभाई नौरोजी. 513वा प्रश्न. एलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना टिंबटिंब यांनी केली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, होमर. 514वा प्रश्न. खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांचा नाही? तर यापैकी भावार्थ रामायण हा ग्रंथ ज्ञानेश्वरांचा नाहीये. 515वा प्रश्न. टिंबटिंब या विचारवंतांनी द प्रिन्स या ग्रंथातून राजनीतीचे वास्तववादी विवेचन केले आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मेकी याव्हिली. 516वा प्रश्न. महर्षी कर्वे यांची आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे आत्मवृत्त. 517वा प्रश्न. महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बॉम्बे हेरॉल्ड. 518वा प्रश्न. हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ लिहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. 519वा प्रश्न. द राईज ऑफ मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? द राईज ऑफ द मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. 520वा प्रश्न. वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? तर हे गीत आनंदमठ या साहित्यातील आहे. 521वा प्रश्न. थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण? थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 522वा प्रश्न. द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण? द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक आहे R.C. दत्त. पुढचा प्रश्न. स्वतंत्र भारताचा झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मॅडम भिकाजी कामा. 524वा प्रश्न. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले.
तर भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र हे जेम्स ऑगस्ट हिकी यांनी सुरू केले होते. 525वा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या पत्राशी संबंधित नाही? तर या पर्यायापैकी राष्ट्रवाद या वृत्तपत्राशी ते संबंधित नव्हते. 526वा प्रश्न, जोझेफ मॅझेनीचे चरित्र कोणी लिहिले? जोझेफ मॅझेनीचे चरित्र लिहिलेले आहे वी द सावरकर यांनी. 527वा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये टिंबटिंब वृत्तपत्र सुरू केले. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, समता. 528वा प्रश्न, 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर निजाम विजय हे वृत्तपत्र सुरू केले होते लक्ष्मणराव फाटक यांनी. 529वा प्रश्न, प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी टिंबटिंब पत्र सुरू केले. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सुबोध पत्रिका. पुढचा प्रश्न, हिटलरच्या टिंबटिंब या आत्मचरित्रातून त्याचा नाझीवादाचे रूप स्पष्ट होते. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, माइन कॉम्फ. 531वा प्रश्न, पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणारा पत्रकारांना दिला जाणारे दर्पण पुरस्कार कुणाच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बाळाशास्त्री जांभेकर. 532वा प्रश्न, इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विष्णू शास्त्री पंडित. 533वा प्रश्न, होम रूल चळवळीच्या प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू झाले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, न्यू इंडिया. 534वा प्रश्न, 1938 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आनंद कृष्ण वाघमारे. 535वा प्रश्न, 1915 मध्ये न्यू इंडिया व कॉमनवेल्थ या वृत्तपत्रातून ब्रिटिश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरू केली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर ॲनी बेझंट. 536वा प्रश्न, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर मराठीतील पहिले साप्ताहिक काढले होते बाळाशास्त्री जांभेकर यांनी. 537वा प्रश्न, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळाशास्त्री जांभेकर यांना ओळखतो आपण. 538वा प्रश्न, हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण? तर हितवाद या वृत्तपत्राचे जनक आहे गोपाळ कृष्ण गोखले. 539वा प्रश्न, अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आहे? तर अल हिलाल हे वृत्तपत्र सुरू केले होते मौलाना आझाद यांनी. 540वा प्रश्न, अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले. तर गदर हे वृत्तपत्र सुरू केले होते लाला हरदयाळ यांनी. पुढचा प्रश्न, दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले होते? तर दर्पण हे वृत्तपत्र बाळाशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते. 542वा प्रश्न, जिना हाऊसची ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे? जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू मुंबई येथे स्थित आहे. 543वा प्रश्न, अग्यारी प्रार्थना स्थळ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? अग्यारी ही प्रार्थना स्थळ पारशी या धर्माशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध मोनालिसा ही चित्रकृती कोणाची आहे? मोनालिसा ही चित्रकृती लिओनार्डो द विन्सी यांची आहे. 545वा प्रश्न, भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सारनाथ. 546वा प्रश्न, सत्यमेव जयते हे वाक्य कुठून घेण्यात आले आहे? सत्यमेव जयते हे वाक्य उपनिषद मुंडक इथून घेण्यात आले आहे. 547वा प्रश्न, इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत? तर होळकर राजवंशाचे संस्थापक होते मल्हारराव होळकर.
पुढचा प्रश्न, लाल बहादूर शास्त्री यांचा समाधी स्थळाला टिंबटिंब म्हणतात. तर लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाला विजयघाट असे म्हणतात. 549वा प्रश्न, हुकुमशाह हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1945. 550वा प्रश्न, मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मान्य करण्यात आला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1948.